येवला शहर पोलीस ठाण्याचा पदभार नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी स्वीकारल्याबद्दल शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। येवला शहराची जागतिक ओळख असलेल्या प्रसिद्ध पैठणीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री मंडलिक यांचे पोलीस ठाण्यात स्वागत करण्यात आले। या सत्कार प्रसंगी केवळ सदिच्छा भेट न राहता येवला शहरातील वाढत्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर आणि विविध नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाहतूक कोंडी, ट्रॅफिक सायलेन्सर, बदलून फिरणाऱ्या बुलेट गाड्यांचा कांठळा बसवणारा आवाज, वाढत्या घरफोड्या आणि स्वामी मुक्तानंद विद्यालय तसेच क्रीडा संकुल, बँक ऑफ इंडिया परिसरात दारुड्यांकडून बॅनर फाडणे, पाण्याच्या पिचकाऱ्या मारणे, दारू बॉटल फोडणे, धिंगाणा यांसारख्या गंभीर विषयांकडे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचं लक्ष वेधण्यात आलंय। महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात त्वरित आळा घालण्यासाठी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या प्रसंगी नगरसेवक एजाज भाई, नगरसेवक वकील मेंबर, नगरसेवक अक्षय राजपूत, नगरसेवक अरबाज भाई आणि शिवसेना कार्यकर्ते अक्रम भाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी लोकप्रतिनिधींनी दिलंय। CK 24 ताससाठी चेतन कोळस, येवला। काय सांगाल, आताच येवला शहर पोलिसांचे PIची तत्काल बदली झाली। आज या ठिकाणी येवल्याचे पूर्वीचे PI वरपडे साहेबांची तत्काल बदली झाली व या ठिकाणी तालुक्याचे PIचे काम करत असताना संदीप मंडलिक साहेब यांचं या ठिकाणी येवले शहराच्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। तर या ठिकाणी त्यांची जी नियुक्ती झाली, त्यांनी अनेक प्रश्न तालुक्याचे सॉल्व केले, अनेक गुन्हेगारांना त्यांनी जरब बसवला आणि येवलेवासियांची बी एक सुप्त इच्छा होती की मंडलिक साहेब या शहराला लाभावे। या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सत्कारासाठी, त्यांच्याशी अनेक गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आम्ही नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी या शहर पोलीस स्टेशनला आज आम्ही भेट दिली आणि त्यांचा सत्कार करून अनेक विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। येवल्यात काही प्रश्न निर्माण झाले होते। बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहत असाल गुन्हेगारीचे प्रश्न, काही ठिकाणी घरफोड्यांचे घटना घडल्या, अनेक गुन्हेगार बिनधास्तपणे वागत होते। तर या विषयी आम्ही साहेबांशी चर्चा केली। महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचं रक्षण झालं पाहिजे, कायद्याचं पालन करणाऱ्याचं रक्षण झालं पाहिजे, या ठिकाणी गोरगरीब जनतेला न्याय भेटला पाहिजे आणि जे दुष्ट आहे, जे कायद्याचं उल्लंघन करतात, कुठेतरी अत्याचार करतात, अशा लोकांना नक्कीच जरब बसला पाहिजे, हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे आणि ह्या ब्रीदवाक्याला अनुसरूनच आपल्या शहर पोलिसांचं काम झालं पाहिजे ही मी त्या ठिकाणी त्यांना अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या जर कुठं घडत असतील तर नक्कीच त्या गुन्हेगारांना बी जरब आम्ही बसू आणि या ठिकाणी एक सुंदर स्वच्छ वातावरण एवढ्या ठिकाणी निर्माण करू आणि नक्कीच सर्व नागरिकांचं रक्षणाची जबाबदारी, सर्वांना या ठिकाणी आनंदाचं वातावरण तयार झालं पाहिजे एवढ्या या ठिकाणी, याचं बी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। त्याचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो। तसेच बुलेटचा प्रश्न घेऊन आम्ही पूर्वी आंदोलन केलं होतं, त्यात देखील पोलिसांना यश आलं, परंतु अजून देखील काही बुलेटवाले असे फिरतात, त्यांना देखील तुम्ही जरब बसवा। काही चेन चोरवाले काही ठिकाणी फिरत असतात, त्यांना देखील जरब बसला पाहिजे। अशा गोष्टींची सर्व आम्ही या ठिकाणी साहेबांशी चर्चा केली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही या ठिकाणी त्यांचे धन्यवाद मानतो। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स।
तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.